Thank you.
सार्थक झाले पैसाचे आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा संत पाय आले घरा कोडे फिटले जन्माचे कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले पैसाचे एका जनार्दनी झाला एका जनार्दनी झाला धन्य दिवस तोची भला कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले पैसाचे श्री संताची ये माता चरणावर हे संताची ये माता आनंदाच्या सोहळ्यामध्ये आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसाची सेवा या पामराकडे आलेली आहे. हे काम येथे होतो पण कामा नाही सेवा म्हणून आणि सेवेला घेतलेला अभंग संत श्रीमंत आणि शांत शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांचा अभंग सेवेला निवडलेला आहे. आजच्या अभंगात महाराज म्हणतात आजचा दिवस धन्य का आजच्या दिवसाला काय कधी कधी दिवसाला मिठी पडले आजच्या दिवसाला धन्यता देतात का हरिनाम उत्सव आणि ते संत भेटीला निघालेला वारकऱ्याचा समुदाय. आता सगळे वारकरीच आहेत ते पारकरी असले तरी वारकरी होता आता हा शेवटचा दिवस कडू हवा कसा
गोड व्हावं. मग गोड व्हावा वाटत आहे तो कडू वागू नये. गोड वागावं. कसं वागावं होय महाराज? गोड वागावं. माणसानं गोड बोलत जावं, गोड वागत जावं, गोड खात जावं आणि गोड पाहत जावं. काय गोड बोलत जावं. कसं बोललं पाहिजे माणसानं? बोलू ऐसे बोल, जेने बोले विठ्ठल डोले. असं बोललं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पाहावा करावा. आपलं काय काय आहे याच्यातलं? म्हणून म्हणलं. पण महाराज म्हणतात तुदाय भेटला संत भेटती आजी मत, तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजास्तुळी सहज, दोन्ही सूक्ष्म सूक्ष्म वाढीन नद्या. आजी आलिंगणे सुख वाटे. हो हो प्रेम चिदानंदी घोटे, हर्ष ब्रह्मांड उत्कंडे. मदत करीत जा बरं, मला काय काही येत नाही, पाठ नाही. हो विचाराचं घेणं, प्रेमाचं देणं, प्रेमाचं घेणं हे वारकरीच असते. बाकीच्यात काय झाली? अरे हे नाही तुमचं गजानन बाबाला सुद्धा आनंद झाला असेल. कारण जे संताला आवडते ते करीत जाव का, बायकोला आवडते ते करीत जाव. संताला चोपडे कोणाला आवडते ते करा. संताला आवडत, आपण कोणाला आवडतं ते करतो. खरं बोलायचं पण काही माहिती जेवढी आणली म्या. कशाची? देव अवताराची राशी आणि संत सुखाची राशी, सर्व सुखाची सुख राशी. हो आणि ते सुख संताजवळ आहे. ते सुख कोणाजवळ आहे? हा आता उपाय वन वसंतू जो भक्ती प्रेमाविने ज्ञान नको देवा. असं धरायचं का? इथं बटन. अभिमान नित्य, क्षमा शांती करुणा, कारुण्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे संत विठाला. विठाला म्हणून संताकडे जा. कोणाकडे जाऊ नाही पण कोणाकडे जाऊ? संताकडे गेलं पाहिजे. म्हणून शब्द मगाशी मी तुम्हाला सांगता राहिलेला अपुरा राहिलेला आहे. म्हणून शब्दाला
फार महत्व आहे. का मगाशी मी थोडासा काहीतरी विषय सांगितला. तुकाराम महाराज मराठी होते. कोण? मोरे होते. त्यांचं आडनाव मोरे. ते जावळीचं घर आहे, देवळा राहायला गेलेलं 8 पिढ्याच्या पूर्वीचं. तो लंबा इतिहास आहे, तुम्हाला सांगायचा नाही. पण ते मोरे मराठा पाटील आहेत तुकाराम महाराज. नंतर ग्रंथी ब्राह्मण शास्त्री रामेश्वर भट आहे. आणि रामेश्वर भट तुकाराम महाराजाच्या पाया पडले. तर बाकीच्या विद्वान लोकांना विचारलं, म्हणजे जमलं नाही महाराज, बराबर नाही. म्हणले काय झालं? तुम्ही आणि कुंड्याच्या पाया पडले. ते म्हणले तुम्हाला माहित आहे का, मी स्वतः तुकाराम महाराजाची आणि ब्रह्माची तुलना केली. तुला आणि तुला करून पाहिल्याच्या नंतर चुकीचा तुलनेशी ब्रह्म. आणि म्हणून कशामुळं? म्हणून या शरण जावे सर्व भावे कौन. म्हणून कौन? तो हा उतरील पार. म्हणून कशाचा पार उतरील? भवदुस्तर नदीचा. म्हणून बहु आहे करुणावंत. म्हणून अनंत हे नाम ज्या. म्हणून तुका म्हणे साक्षी आले. म्हणून आणि म्हणून जाणते नो गुरु भजीजे. म्हणून आणि म्हणून संताला शरण जायचं. विठाला विठाला. लगेच दुसऱ्या कडव्यात प्रवेश केला. कारण त्याने मला सांगितलं महाराज वाटचालीचं कीर्तन आहे. कीर्तन 1 तास आणि जेवण 1.5 तास. कीर्तन किती? पण मला तुम्ही सांगा, कीर्तनासाठी जेवण आहे का जेवणासाठी कीर्तन आहे? हा, बरोबर आहे, कीर्तनासाठी. पण जगण्यासाठी खावा का खाण्यासाठी जगावं? होय माणसा हो. जगण्यासाठी खावा का खाण्यासाठी जगावं? कशासाठी जगावं? जगायचं कशा करता? म्हणे नरदेह किंमत निर्मिला हो मी विशेष स्वार्थीला मिला. सीता परमार्थ हातीचा गेला परी वहिला विचार हा. भाग्य आले ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. आणि तुम्ही नरदेहात आला भाग्यवान आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे या नावे नरदेहाला येणं भाग्य. भाग्याचा उदय. पण पुढे आता कोणाचे पाय जोडायचे ते पाय वचन देऊन सांगतात की आता याच द्यात याची नाही खरे किंबहुना येरधारी चिरा पडे. या देहानं जन्म मरण संपवता येतंय. मग जन्म मरणाचं कोड आहे आणि ते प्रत्येकाच्या समोर आहे. प्रत्येक जीवाच्या समोर आहे. पण त्याच्या ध्यानात नाही. त्याचा संसार. दुसरं म्हणजे विषय. दुसरं म्हणजे काय असते? दुसरं म्हणजे संसार येतो ध्यानात. कराव का नाही कराव? कराव तर कसा कराव?
माझं संसारात लय शहाणे, संसारात इतके शहाणे. एका शहाण्याला मी सांगितलं अरे तू इतका बेसरम पक्का भोसडीचा बेदार बेदार, पाऊस झाला की जमा कर, पाऊस उघडला की पाकून द्या. काय बेदार व्हायला? माणसं संसारात किती बेदार आहे, परमार्थात किती कर बापा करायसाठी झालं. पण नाटाच्याच भाषेत सांगू का, फटकार वाच्याले का संसार केला मुका, 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 फटकार वाच्याले का संसार केला मुका. कैचा मामा कैचा काका, कैची आई कैची बहीण हक्का, फटगाड वाच्याले का आणि संसार केला फुका फुका फुकाड. येर वाऊ की फडफड. तुम्ही जेवढं पिकवता तेवढं खाता का? मग खाण्यापुरतंच पिकवाव का अधिक पिकवाव? परमार्थ अधिक करायले का संसार अधिक करायले? संसार अधिक चालले अधिक. विचारतो मी म्हणलं ते कशासाठी करायले? म्हणजे सुखासाठी. मिळालंय का? म्हणजे अजून नाही. मग अजून मिळालं नाही तर मग त्याच्या नादी कशाला लागायचं काय? कारण संसारात सुख आहे का? सुख करा. आपल्याला टाइम कमी आहे आणि तुमची जरी अशी इच्छाच असेल तर मला काही अडचण नाही. मी बसलेला आहे, तुम्ही उभे. तुमचाच विचार करा. तुम्हाला पुन्हा दिवसभर चालायचंय आणि मी गाडीत बसून जाणार, तुम्हाला चालायचंय. तर आपल्याला कमीत कमी वेळात आवरायचे प्रयत्न करायचे. कमीत कमी वेळात तरी 2:45. आणि म्हणून ते आपल्याला म्हणायले यारे यारे लहान थोर, या ती बलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी या म्हणतात. पण यायला वाटतंय आपल्याला काही माग तितकं. तुम्हाला काय मागित नाहीत ते कोण? संत आहेत ते. कोण? संत उदार उदार आणि भरले. हो, नामदेव महाराजाजवळ मिळालेला परीस फेकून द्याला का ठोला? पैसा वाटून सुख आणि आनंद कसा मिळवायचा ते संताला माहिती. काय पैसा वाचून आपल्याला पैशाशिवाय सुखच वाटत नाही. कशात सुख वाटतंय? तुम्हाला काय तर सगळे हे कोणाकडे मला कोण आहे, मला पैशाशिवाय कोण आहे होय असं म्हणतात महाराज. लोक म्हणतात आम्हाला पैशाशिवाय कोण आहे. सगळं होऊन घे, काही खरं नाही. असो, चिंतनाचा भाग असा आहे की संतांच्या संगतीमध्ये जन्माचं कोडं फिटत. कोडं म्हणजे जन्मायचं मरायचं, मरायचं जन्मायचं, जन्मायचं मरायचं. अनादी कालापासून जशी सृष्टीला सुरुवात झाली तेव्हापासून जन्म मरण आपल्या पाठीमागं लागलेले. किती या काळाचा सोतावा वळता लागला जरीचा पाठोपाठी. 184ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. अर्ध्या दिवशी जन्माला आलो. माणसं मरत 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 मरतात का एकदम मरतात? मरत 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 मरतात. आणि मेल्यावर मग बाकीचे त्याच्या साथीला कसं झालो आहो आम्ही सकाळी चहा घेतला. काय सांगायला चहा घेतला. इथं क्षणभंगुर हे जाय नकळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती. नवे नवे माशी पंख पाखडी तो हे तरे नणूबराय म्हणतात. हो,
कवा जाईल सांगताच येत नाही. मग काय करा, नरदेह मिळाला तर संतांची संगती करावी. कोडे फिटले जन्म घेरा, येथे सापडला थारा. मग नरदेहात आलेल्या जीवानी संताला शरण जावं. काय होत असतं, कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले. बाबू म्हणला बा पैशाचे सार्थक, पैशाचं होत असतंय काय येड, पैशाचे, पैशाचे नाही. नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तीचे. कज्यानी बंधनात अडकतो ते करावं. आपल्या गावची लोकसंख्या 15,000 आहे, कमी. पण किती येतात, बरं आहे, चांगले. यालाच बरं म्हणायचं, कारण प्रपंच काय बरं आहे. आम्हाला तरी सांगा, मग आम्ही तरी तुमच्याकडून बरं घेऊ काही. अरे कशाचं बरं आलं म्हणायचा प्रघात आहे. रूढी पडली, रूढी. बरं 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 बरं, काय बरं, काही बरं नाही. आणि जिथं बरं आहे तिथं माणसं जात नाही. काय देवाचं नाव बरं आहे, देवाचं नाव खरं आहे, कारण तो हा विठ्ठल बरं आहे, तो हा माधव बरं आहे, खरं आहे. आणि काम असते, काम म्हणजे त्याचं फळ मिळतं. फळ काय मिळतं, नामाचं फळ. नामाची आवडी तोची जाणा देव. नाही नाही, त्याला देव होता येते. या नरदेहानं ते टाकून देतात आणि नवरदेव व्हायची वाट पाहतात. काय काय व्हायची, देव कसे होतील, होतीलच कसे, कारण शॉर्टेज कोणी केला, माणसानेच केला. हे सगळं करणारे माणसं, दुःख विकत घेणारे माणसं आहेत. कारण हे दुःख विकत घेतलेले. पोरी नसत्या मारल्या तर आज पोरायला बायका नसत्या मिळाल्या का? कोणा केला शहाणपणा येऊ, ज्यानं पोरी मारल्या त्याच्यात तर पोरायला बायका मिळणं. काय करणार, पण सत्य काय, सत्य बरे. कीर्तनात नाही सांगाव तरी कवा, आणि कोणाला सांगाव. आणि आजही एकटेला पडत भेटल्यावर एक ऐकते काय करता, एक काही येऊन हाताखाली आल्यावर मग बोलतोय माणूस. असो, जाऊ द्या. महाराज म्हणतात, कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले पैसा. आनंद दसऱ्याला असतो आणि आनंद दिवाळीला असतो, पण ते आपल्याला 12 महिन्याला एकदा. आणि संताला विठोबाचे राज्य महानित्य दिवाळी, नित्य दिवाळी. खाली दाबल्यावर तो चिर असा वळाला. तो म्हणला, चिर कर का पीर कर, तुला मापात घेतलंय, पाडणार नाही. काय म्हणला तो, तुला कशात घेतलंय, हा फुकट पैसे देऊन घेतलंय, फुकट घेतलं काय.
आणि त्याच्यात भयात भलता जोर काढला भया आणि आता दिसत माग लढायला तुला पाहिजे असो 12 वाजता मला काय करायचं आता चालते म्हणते मग पाहत पडन रस्त्यानं अवघा प्रमानंदुरे हे संताला कळालं म्हणून त्याचं प्रारब्ध त्याचं संचित त्याचं क्रियामान सगळं देव झाला प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही दान अवघा देवती झाला पाही भरोनिया अंतरबाही आणि म्हणून आता त्याला जन्म नाही म्हणून त्याला काय नाही मरण नाही जन्माला आल्यावर मरण असते त्याला जन्म नाही खाऊ शकत नाही का खानो काय झालं लाडू शुगर आहे लाडू खाता येत नाही खाण्यात नाही जमत कन्यांचा खावं लागते आता काही मित्र आहेत ना आमचे याला परतूरला माझे मित्र आहेत मारवाडी दुकानदार आहे कसं वापरून जा मग तर खारकाच्या पोत्यावर बसावं खारीक तोंड खाणं अरे महाराज खानो कोणी देखणो बेचनो काय म्हणतात ते देखणो आणि बेचनो खानो कोणी खात जमतच नाही ना मग खाण्यात स्वतंत्र नाही राहण्यात आपल्याला राहता येते का कोणाची स्वतंत्र आहेत का आज कशातच स्वतंत्र नाही तो भजन करण्यात स्वतंत्र आहेत का नाही मग ज्याच्यात स्वतंत्र आहे ते करीत का ज्याच्यात स्वतंत्र सरपंच व्हायचं कोणाच्या स्वाधीने अरे बायको बी मतदान करीत नाही आमच्या इथं एखाद्या त्याच्या बायको मतदान नाही कागद पकावून नाही मतदान केलं म्हणजे मामाजी तुम्हाला माहित नाही का ते कसे कशाला मतदान करायचं मग बायकोच जर मतदान नाही पडत तर सरपंच होणं सोपं आहे का वारकरी नाही आपलं टाकीत नाही नरकाला गेल्याशिवाय राहत नाही म्हणून संत सांगतात आज दिवाळी दसरा संत पाय आले घरा पाय आले घरा इथं आनंद होत असतो हे आनंद होण्याची जागा इथे आनंद पहिलं व्हायला आलेला पूर कितकं माणसाचं अंतकरण फसवणार नाही हे समाजाला फसवणाराची भाषा येते म्हणून लक्ष दिलं पाहिजे आणि कशावर बी लय मन चित्त जास्त घातलं नाही पाहिजे घासा गाता ज्ञानेश्वरी अमृत अनुभव विचार सागर किती 14 विद्या आणि 64 कला तो 65वी जीवन कला ज्ञानोपरायण सांगितले त्याला 65वी तुला किती येत कला का तुला कला येत्या कला गेला काही नाही अरे 65 ऐकण्याकरता तुम्हाला संत अगोदर पहिले संत कडून घ्या कर्मठाचा अभिमान घालण्याकरता रेड्या आणा उधार आणा उसनवारी आणा सीजन काय नसतंय जवळ पैसा नसतोय अरे पिये ना आणायला लाव बॉम्बलाचं काय काम आहे बरं कोणा बॉम्ब लाव हे बी कळत नाही अरे
का त्याच्यात दोन पक्ष येत. आपली होलिका पेटली ती, मग त्याची बहीण होलिका पेटली, त्यानं बॉम्ब लाव. आपण पारला जाते, आपण हिरण्य कशी पूजे नाहीत तर, पण तो मला हे कळलं माझ्या येडीला सासरण माहेर सारखं इकडे. पोड आहे ते फिटलं, ते पोड संपलं, माझा जन्मही संपला आणि माझं मरणही संपलं. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत गजानन महाराज Thank you.
हलायचं नाही चालले तर 2 मिनटं 3 मिनटं येत नाही मागं एक मागं पुढून येत असतं तुम्ही मागं ते आता बाय रूप पाहता लोचनी सुख Thank you.
सार्थक झाले पैसाचे आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा संत पाय आले घरा कोडे फिटले जन्माचे कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले पैसाचे एका जनार्दनी झाला एका जनार्दनी झाला धन्य दिवस तोची भला कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले पैसाचे श्री संताची ये माता चरणावर हे संतांचे माता आनंदाच्या सोहळ्यामध्ये आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसाची सेवा या पामराकडे आलेली आहे हे काम येथे होतो पण कामा नाही सेवा म्हणून आणि सेवेला घेतलेला अभंग संत श्रीमंत आणि शांत शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांचा अभंग सेवेला निवडलेला आहे आजच्या अभंगात महाराज म्हणतात आजचा दिवस धन्य का आजच्या दिवसाला काय कधी कधी दिवसाला मिठी पडले आजच्या दिवसाला धन्यता देतात का हरिनाम उत्सव आणि ते संत भेटीला निघालेला वारकऱ्याचा समुदाय आता जरी वारकरीच ते पारकरी असले तरी वारकरी होता आता हा शेवटचा दिवस कडू व्हावा कसा व्हावा गोड व्हावा मग गोड व्हावा वाटत तो कडू वागू नये गोड वागाव कसं वागाव होय महाराज गोड वागाव माणसानं गोड बोलत जावं
गोड वाग जावं, गोड खा जावं आणि गोड पाह जावं. काय गोड बोल जावं. कसं बोललं पाहिजे माणसानं? बोलू ऐसे बोल, आणि जेने बोले विठ्ठल डोले. असं बोललं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पाहावा करावा. आपलं काय काय आहे याच्यातलं? म्हणून म्हणलं. पण महाराज म्हणतात तुदाय भेटला, संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा तुळी सहज, दोन्ही सूक्ष्म सूक्ष्म वाढीन नद्या. आजी आलिंगणे सुख वाटे. हो हो प्रेम चिदानंदी घोटे, हर्ष ब्रह्मांड उत्कंडे. मदत करीत जा बरं, मला काही काही येत नाही, पाठ नाही. हो विचाराचं घेणं, प्रेमाचं देणं, प्रेमाचं घेणं, हे वारकरीच असते. बाकीच्या काय झाली? अरे हे नाही तुमचं गजानन बाबाला सुद्धा आनंद झाला असेल. कारण जे संताला आवडते ते करीत जाव का, बायकोला आवडते ते करीत जाव. संताला चोपडे कोणाला आवडते ते करा. संताला आवडत, आपण कोणाला आवडतं ते करतो. खरं बोलायचं पण काही माहिती जेवढी आणली म्या. कशाची? देव अवताराची राशी आणि संत सुखाची राशी, सर्व सुखाची सुख राशी. हो, आणि ते सुख संताजवळ आहे. ते सुख कोणाजवळ आहे? हा, आता उपाय वन वसंतू जो भक्ती प्रेमा विने ज्ञान नको देवा. असं धरायचं का? इथं बटन. अभिमान नित्य, क्षमा शांती करुणा, कारुण्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे संत विठाला. विठाला म्हणून संताकडे जा. कोणाकडे जाऊ नाही, पण कोणाकडे जाऊ? संताकडे गेलं पाहिजे. म्हणून शब्द मगाशी मी तुम्हाला सांगता सांगता राहिलेला अपुरा राहिलेला आहे. म्हणून शब्दाला फार महत्व आहे. का? मगाशी मी थोडासा काहीतरी विषय सांगितला. तुकाराम महाराज मराठी होते. कोण?
मोरे होते, त्यांचं आडनाव मोरे. ते जावळीचं घर आहे, देवळा राहायला गेलेलं 8 पिढ्याच्या पूर्वीचं. तो लंबा इतिहास आहे, तुम्हाला सांगायचं नाही. पण ते मोरे मराठा पाटील आहेत, तुकाराम महाराज. नंतर ग्रंथी ब्राह्मण शास्त्री रामेश्वर भट आहे. आणि रामेश्वर भट तुकाराम महाराजाच्या पाया पडले. तर बाकीच्या विद्वान लोकांना विचारलं, म्हणजे जमलं नाही महाराज, बराबर नाही. म्हणले काय झालं, तुम्ही आणि कुंड्याच्या पाया पडले. ते म्हणले तुम्हाला माहित आहे का, मी स्वतः तुकाराम महाराजाची आणि ब्रह्माची तुलना केली, तुला आणि तुला करून पाहिल्याच्या नंतर चुकीचा तुलनेशी ब्रह्म आणि म्हणून कशामुळं म्हणून या शरण जावे सर्व भावे कौन, म्हणून कौन तो हा उतरील पार. म्हणून कशाचा पार उतरील, भवदुस्तर नदीचा. म्हणून बहु आहे करुणावंत. म्हणून अनंत हे नाम ज्या. म्हणून तुका म्हणे साक्षी आले. म्हणून आणि म्हणून जाणते नो गुरु भजीजे. म्हणून आणि म्हणून संताला शरण जायचं. विठाला लगेच दुसऱ्या कडव्यात प्रवेश केला. कारण त्यानं मला सांगितलं महाराज वाटचालीचं कीर्तन आहे, कीर्तन 1 तास आणि जेवण 1.5 तास. कीर्तन किती, पण मला तुम्ही सांगा कीर्तनासाठी जेवण आहे का जेवणासाठी कीर्तन आहे? हा बरोबर आहे, कीर्तनासाठी. पण जगण्यासाठी खावा का खाण्यासाठी जगावं? होय माणसा हो, जगण्यासाठी खावा का खाण्यासाठी जगावं? कशासाठी जगावं? जगायचं कशा करता? म्हणे नरते हकीमत निर्मिला हो मी विशेष वाचीला मिला सीता परमार्थ हाकीचा गेला परी वहिला विचार हा भाग्य आले ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. अरे तुम्ही नरदेहात आला भाग्यवान आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे या नावे नरदेहाला येणं भाग्य, भाग्याचा उदय. पण पुढे आता कोणाचे पाय जोडायचे ते पाय वचन देऊन सांगतात की आता याच देहात याची नाही खरे किंबहुना येरधारी चिरा पडे. या देहानं जन्म मरण संपवता येतंय. मग जन्म मरणाचं कोड आहे आणि ते प्रत्येकाच्या समोर आहे, प्रत्येक जीवाच्या समोर आहे. पण त्याच्या ध्यानात नाही. त्याच्या संसार दुसरं म्हणजे विषय, दुसरं म्हणजे काय असते, दुसरं म्हणजे संसार येतो ध्यानात. कराव का नाही कराव, कराव तर कसा कराव. माणसं संसारात नाही शहाणे, संसारात इतके शहाणे. एका शहाण्याला आम्ही सांगितलं तो इतका बेसरम पक्का भोसडीचा
बेदार बेदार पाऊस झाला की जमा कर, पाऊस उघडला की पाकून द्या. काय बेदार व्हायला? माणसं संसारात किती बेदार आहे, परमार्थात किती कर बापा करायसाठी झालं. पण नाटाच्याच भाषेत सांगू का, फटगाड वाजले का संसार केला कैचा मामा कैचा काका, कैची आई कैची बहीण हक्का, फटगाड वाचाले का आणि संसार केला फुका फुका फुकाड येर वाऊकी फडफड. तुम्ही जेवढं पिकवता तेवढं खाता का? मग खाण्यापुरतंच पिकवाव का अधिक पिकवाव? परमार्थ अधिक करायले का संसार अधिक करायले? संसार अधिक चालले अधिक. विचारलं मी म्हणलं ते कशासाठी करायले? म्हणजे सुखासाठी. मिळालंय का? म्हणजे अजून नाही. मग अजून मिळालं नाही तर मग त्याच्या नादी कशाला लागायचं काय? कारण संसारात सुख आहे का? सुख करा. आपल्याला टाइम कमी आहे आणि तुमची जरी अशी इच्छाच असेल तर मला काही अडचण नाही. मी बसलेला आहे, तुम्ही उभे. तुमचाच विचार करा. तुम्हाला पुन्हा दिवसभर चालायचंय आणि मी गाडीत बसून जाणार, तुम्हाला चालायचंय. तर आपल्याला कमीत कमी वेळात आवरायचे प्रयत्न करायचे. कमीत कमी वेळात तरी 2:45. आणि म्हणून ते आपल्याला म्हणाले यारे यारे लहान थोर या केवल त्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी या म्हणतात. पण यायला वाटतंय आपल्याला काही माग तितकं मार. तुम्हाला काय मागित नाहीत ते कोण? संत आहेत ते. कोण? संत उदार उदार आणि भरले. हो, नामदेव महाराजाजवळ मिळालेला परीस फेकून द्याला का ठोला? पैसा वाचून सुख आणि आनंद कसा मिळवायचा ते संताला माहिती. काय पैसा वाचून आपल्याला पैशाशिवाय सुखच वाटत नाही. कशात सुख वाटतंय? तुम्हाला काय तर सगळे हे कोणाकडे मला कोण आहे, मला पैशाशिवाय कोण आहे होय असं म्हणतात महाराज. लोक म्हणतात आम्हाला पैशाशिवाय कोण आहे. सगळं होऊन घे, काही खरं नाही. असो, चिंतनाचा भाग असा आहे की संतांच्या संगतीमध्ये जन्माचं कोडं फिटत. कोडं म्हणजे जन्मायचं मरायचं, मरायचं जन्मायचं, जन्मायचं मरायचं. अनादी कालापासून जशी सृष्टीला सुरुवात झाली तेव्हापासून जन्म मरण आपल्या पाठीमागं लागलेले. किती या काळाचा सोतावा वळता लागला सरिता पाठोपाठी. 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. अर्ध्या दिवशी जन्माला आलो. माणसं मरत 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 मरतात का एकदम मरतात? मरत 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 मरतात. आणि मेल्यावर मग बाकीचे त्याच्या साथीला कसं झालो आहो आम्ही सकाळी चहा घेतला. हो काय सांगायला चहा घेतला. इथं क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती. नवे नवे माशी पंख पाखडी चौहे तरे नणुबराय म्हणतात. हो कवा जाईल सांगताच येत नाही. मग काय करा? नरदेह मिळाला तर संतांची संगती करावी. कोडे फिटले जन्म
मग नरदेहात आलेल्या जीवानी संताला शरण जावं. काय होत असतं? कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले. बाबू म्हणला बा पैशाचे सार्थक. पैशाचं होत असतंय काय येड? पैशाचे, पैशाचे नाही. नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जे. कज्यानी बंधनात अडकतो ते करावं. आपल्या गावची लोकसंख्या 15,000 आहे. कमी पण किती येत? बरं आहे, चांगले. यालाच बरं म्हणायचं. कारण प्रपंच काय बरं आहे आम्हाला तरी सांगा, मग आम्ही तरी तुमच्याकडून बरं घेऊ काही. अरे कशाचं बरं आलं म्हणायचा प्रघात आहे. रूढी पडली, रूढी. बरं 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 काय बरं? काही बरं नाही. आणि जिथं बरं आहे तिथं माणसं जात नाही. काय देवाचं नाव बरं आहे, देवाचं नाव खरं आहे. कारण तो हा विठ्ठल बरं आहे, तो हा माधव बरं आहे, खरं आहे. आणि काम असते. काम म्हणजे त्याचं फल मिळतो. फल काय मिळतं? नामाचं फळ. नामाची आवडी तोची जाणा देव. नाही त्याला देव होता येते. या नरदेहानं ते टाकून देतात आणि नवरदेव व्हायची वाट पाहतात. काय काय व्हायची? देव कसे होतील? होतीलच कसे? कारण शॉर्टेज कोणी केला? माणसानेच केला. हे सगळं करणारे माणसं, दुःख विकत घेणारे माणसं आहेत. कारण हे दुःख विकत घेतलेले. पोरी नसत्या मारल्या तर आज पोरायला बायका नसत्या मिळाल्या का? कोणा केला शहाणपणा येऊ? ज्यानं पोरी मारल्या त्याच्यात तर पोरायला बायका मिळणं. काय करणार? पण सत्य काय? सत्य. बरे कीर्तनात नाही सांगाव तरी कवा आणि कोणाला सांगाव? आणि असं एकटेला पडत भेटल्यावर एक ऐकते काय का एक काही येऊन हाताखाली आल्यावर मग बोलतोय माणूस. असो जाऊ द्या. महाराज म्हणतात कोडे फिटले जन्माचे सार्थक झाले पैसा. आनंद दसऱ्याला असतो आणि आनंद दिवाळीला असतो. पण ते आपल्याला 12 महिन्याला एकदा. आणि संताला विठोबाचे राज्य महानित्य दिवाळी नित्य दिवाळी. खाली दाबल्यावर तो चिर असा वळाला. तो म्हणला चिर कर का पीर कर, तुला मापात घेतलंय पाडणार नाही. काय म्हणला तो? तुला कशात घेतलंय? हा फुकट पैसे देऊन घेतलंय. फुकट घेतलं काय? दुःख तुम्ही विकत घेतलंय. मी नाही म्हणलो होतो. लय जोर काढला आणि त्याच्यात भयात भलता जोर काढला. भया आणि आता तिथं माग लढायला पाहिजे. असो 12 वाजता मला काय करायचं?
आता चालते पण ते मग पाहत पडन रस्त्यानं. अवघा प्रमानंदो रे. हे संताला कळालं म्हणून त्याचं प्रारब्ध, त्याचं संचित, त्याचं क्रियामान सगळं देव झाला. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही दान. अवघा देवती झाला पाही भरोनिया अंतरबाही. आणि म्हणून आता त्याला जन्म नाही, म्हणून त्याला काय नाही, मरण नाही. जन्माला आल्यावर मरण असते, त्याला जन्म नाही. खाऊ शकत नाही का? खानो काय झालं? लाडू शुगर आहे, लाडू खाता येत नाही, खाण्यात नाही जमत, कन्यांचा खावं लागते. आता काही मित्र आहेत ना आमचे, याला परतूरला माझे मित्र आहेत, मारवाडी दुकानदार आहे. कसं वापरून जा मग खारकाच्या पोत्यावर बसावं, खारीक तोंड खाणं. अरे महाराज खाणो कोणी देखणो बेचनो, काय म्हणतात ते, देखणो आणि बेचनो, खाणो कोणी. खात जमतच नाही ना. मग खाण्यात स्वतंत्र नाही, राहण्यात आपल्याला राहता येते का? कोणाची स्वतंत्र आहेत का? आज कशातच स्वतंत्र नाही. तो भजन करण्यात स्वतंत्र आहेत का नाही? मग ज्याच्यात स्वतंत्र आहे ते करीत का ज्याच्यात स्वतंत्र? सरपंच व्हायचं कोणाच्या स्वाधीने? अरे बायको बी मतदान करीत नाही. आमच्या इथं एखाद्या त्याच्या बायको मतदान नाही केलं. कागद पकावून नाही मतदान केलं म्हणजे मामाजी तुम्हाला माहित नाही का ते कसे कशाला मतदान करायचं? मग बायकोच जर मतदान नाही पडत तर सरपंच होणं सोपं आहे का? वारकरी नाही, आपलं टाकीत नाही, नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत सांगतात आज दिवाळी दसरा संत पाय आले घरा, पाय आले घरा. इथं आनंद होत असतो. हे आनंद होण्याची जागा इथे. आनंद पहिलं व्हायला आलेला पूर तितकं माणसाचं अंतःकरण फसवणार नाही. हे समाजाला फसवणाराची भाषा येते म्हणून लक्ष दिलं पाहिजे. आणि कशावर बी लय मन चित्त जास्त घातलं नाही पाहिजे. घासा गाता ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, विचार सागर. किती 14 विद्या आणि 64 कला. तो 65वी जीवन कला ज्ञानोपरायण सांगितले, त्याला 65वी. तुला किती आहेत कला? का तुला कला येते? कला गेला काही नाही. अरे 65 ऐकण्याकरता तुम्हाला संत अगोदर पहिले संत करून घ्या. कर्मठाचा अभिमान घालण्याकरता रेड्या आणा, उधार आणा, उसनवारी आणा. सीजन काय नसतंय, जवळ पैसा नसतोय. बॉम्बलाचं काय काम आहे? बरं कोण बॉम्ब लाव हे बी कळत नाही. अरे त्याच्यात 2 पक्ष येत. आपली होलिका पेटली ती, मग त्याची बहीण होलिका पेटली, त्यानं बॉम्ब लाव. आपण पाटला जाते, आपण हिरण्य कशी पूजे नाहीत तर
पण तुम्हाला हे कळलं माझ्या येडीला सासरण माहेर सारखं इकडे कोड आहे ते फिटलं ते कोड संपलं माझा जन्मही संपला आणि माझं मरणही संपलं ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत गजानन महाराज आरती पूर्ण करी